Welcome to the second lecture of rotational dynamic physics part first. लास्ट लेक्चरला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याच्यावरती डिस्कशन केलेलं होतं. आज आपण सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स पाहणार आहोत. आता सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे पाहण्यासाठी त्याला आपण एक्झाम्पल कन्सिडर केलेलं आहे आणि त्या एक्झाम्पलमधून आपल्याला ते थोडंसं लवकर लक्षात येईल. आता हा मेरी गो राऊंडचा जो काही गेम आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसलेला असालच. त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इथं सर्क्युलर मोशन करता, हे तर तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही याच्यात सर्क्युलर मोशन करता आणि एक सर्क्युलर मोशन जे होतं त्यासाठी काहीतरी फोर्स आहेत. ते फोर्स आता आपल्याला हे सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगलमध्ये कसे ॲक्ट होतात ते इथं पाहायचं आहे. मी काय करतो, एक सर्क्युलर पाथ कन्सिडर करतो. या सर्क्युलर पाथमध्ये तुम्ही आता इथल्याप्रमाणे समजा क्लॉकवाईज मूव्ह होत आहे असं आपण म्हणू. आता ज्यावेळेस तुम्ही क्लॉकवाईज मूव्ह होत असता त्यावेळेस मी तुमची ही पोझिशन आहे ती पोझिशन मी इथं कुठेतरी ड्रॉ करतो. ठीक आहे. आता तुम्ही सर्क्युलर मोशन करताय म्हणजे सेंटरपासून तुम्ही कशाने तरी अटॅच आहात. जसं की इथं तुम्हाला स्ट्रिंग दिसते, त्या स्ट्रिंगने तुम्ही अटॅच आहात आणि त्याच्यामुळं तुम्ही तिथून बाहेर पडत नाही. ठीक आहे. आता कालच आपण बघितलं की जर हे सर्क्युलर मोशन होत असेल तर त्याची जी काही व्हेलॉसिटी असते ती व्हेलॉसिटी या सर्क्युलर पाथला बरोबर काय असते, टँजेन्शियल असते. आता व्हेलॉसिटी टँजेन्शियल आहे, पण आता ही व्हेलॉसिटी प्रत्येक ठिकाणी मॅग्निट्यूडसारखी सेम राहत नाही. मग सेम राहत नाही म्हणजे ते डायरेक्शन चेंज होतं आणि डायरेक्शन जर चेंज झालं तरी ते ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं असं आपण म्हटलेलं होतं. आणि ते जे काय ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं ते ॲक्सेलरेशन आपण म्हटलं होतं की रॅडियल किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असतं आणि ते ॲक्सेलरेशन ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर असतं. आपण काल हे डिनोट केलेलं होतं. टुवर्ड्स द सेंटर आपल्याला ते पाहायला मिळतं. आता न्यूटन्स लॉ प्रमाणे जर आपण पाहिलं तर न्यूटन्स लॉ म्हणतो फोर्स इज इक्वल टू मास इनटू ॲक्सेलरेशन. आता फोर्स पण वेक्टर क्वांटिटी आहे आणि ॲक्सेलरेशन पण वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे ॲक्सेलरेशन जर प्रोड्यूस होत असेल तर नक्कीच या डायरेक्शनने कुठला तरी फोर्स पण एक्सपिरियन्स करत असेल किंवा फोर्स तिथं आपल्याला पाहायला मिळेल सेम डायरेक्शनला. हा जो काय फोर्स आहे तो फोर्स हा सेंट्रिपिटल फोर्स असं आपण त्याला म्हणतो. आता हा सेंट्रिपिटल फोर्सचं डायरेक्शन जर बघितलं तर ते बरोबर या रॅडियल ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनने आहे. म्हणजे हा फोर्स अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ॲक्ट होतोय. बरोबर. या फोर्समुळेच इथं आपण सर्क्युलर मोशन करू शकतोय किंवा इथं आपल्याला सर्क्युलर मोशन करता येतंय. कुठल्या फोर्समुळं, सेंट्रिपिटल फोर्समुळं. आता हा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतंय, तर इथं ज्या काही तुम्हाला मध्ये स्ट्रिंग दिसत आहेत, या आपण आता इथं आपण हे एक्झाम्पल हे स्ट्रिंगचं जसं घेते तसं इथं आपण स्ट्रिंग बघूया. तर ही जी काही स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगमध्ये काहीतरी टेन्शन प्रोड्यूस होतंय आणि त्या टेन्शनमुळे तुम्हाला सर्क्युलर मोशन करता येतं असं आपण इथं लक्षात घेऊया. आता टेन्शनमुळे सर्क्युलर मोशन होतंय म्हटल्यानंतर हा सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो कोण प्रोव्हाइड करत असेल तर हे टेन्शन प्रोव्हाइड करतं. म्हणजे या सर्क्युलर मोशनला होण्यासाठी किंवा सर्क्युलर मोशन करण्यासाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण देत असेल तर तो देतो या स्ट्रिंगमधलं टेन्शन. ठीक आहे. आता हे सेंट्रिपिटल फोर्सला सेंट्रिपिटल हे नाव कुठून आलं तर हे एक्झॅक्टली सेंट्रिपिटल हा कुठला फोर्सचा टाईप नाही आहे, पण जे फोर्स अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर ॲक्ट करतात आणि सर्क्युलर मोशन प्रोव्हाइड करतात त्या फोर्सेसला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं आपण म्हणतोय. एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण याच्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण घेऊ शकतो. म्हणजे अर्थ रिव्हॉल्व होते सनच्या सराउंडिंगमध्ये. मग आता इथं अर्थ सर्क्युलर मोशन करते असं आपण म्हणूया. तर सर्क्युलर मोशन करत असताना अर्थला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण देत असेल तर तो देतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सिमिलरली समजा हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते असं आपण म्हणूया. इलेक्ट्रॉनवरती चार्ज निगेटिव्ह आहे. आता या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, पण हा इलेक्ट्रॉन इथं सर्क्युलर मोशन कसं करत असेल त्याला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण देत असेल तर तिथं देतो तो त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं तो सर्क्युलर मोशन करू शकतो. म्हणजे तिथं तो सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतो. ठीक आहे. आता हे सेंट्रिपिटल फोर्सच्या बाबतीत झालं. याची डेफिनेशन फक्त लक्षात राहिली तर बरं होईल. म्हणजे अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. ओके. आता सेंट्रिपिटल फोर्सप्रमाणेच हा सेंट्रिफ्युगल फोर्स पण पाहायचा आहे. पण सेंट्रिपिटल फोर्स इथं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हा फोर्स रिअल फोर्स आहे. ठीक आहे. आता सेंट्रिफ्युगल फोर्स पाहताना हीच कंडिशन मी परत कन्सिडर करतोय मेरी गो राऊंडची. तुमची पोझिशन मी परत दाखवतोय. तुम्ही कुठंतरी इथं या पोझिशनला असं आपण कन्सिडर करू आणि हे सेंटरपासून हा वेक्टर. ठीक आहे. आता
याच्यामध्ये परत रॅडियल ॲक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन हे असणार आहेच. आता रॅडियल किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असताना मी असं कन्सिडर करतो की तुम्ही इथं कुठेतरी बसलेला आहात आणि मी तुम्हाला काय करून टाकतो, एखाद्या कंटेनरमध्ये क्लोज करून टाकतो. आता कंटेनरमध्ये क्लोज केल्यानंतर तुम्हाला सराउंडिंगमधलं काय दिसत नाही असं आपण इमॅजिन करूया. थोडंसं इमॅजिनेशन तुम्हाला वाढवलं पाहिजे या प्रॉब्लेमसाठी किंवा इथं हा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी. तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये क्लोज केलेले आहात आणि आता तुमचं सर्क्युलर मोशन चाललंय. आता हे जर सर्क्युलर मोशन तुमचं होत असेल त्यावेळेस तुम्ही जो काय फोर्स एक्सपिरियन्स करता तो फोर्स तुम्ही या साईडला पण एक्सपिरियन्स करता. अशा फोर्सला आपण सुडो फोर्स म्हणतो. सुडो फोर्स कुठे एक्सपिरियन्स करतो ह्याचं एक्झाम्पल आपण 11th स्टँडर्डला पाहिलेलं असेल. तुम्ही बसमध्ये वगैरे बसलेला असाल तर बसने लेफ्ट साईडला टर्न घेतला तर तुम्ही राईट साईडला तुमचा बॅलन्स गेलेला दिसतो. त्या फोर्सला आपण सुडो फोर्स म्हणतो. ॲक्च्युली तो रिअल फोर्स नाही, पण त्या फोर्सला इमॅजिनरी फोर्स म्हणता येत नाही, हे पण लक्षात असावं. कारण तो रिअल फोर्स जरी नसला तरी तो इमॅजिनरी पण नाही आहे, कारण तो आपण एक्सपिरियन्स करतो म्हणजे तो फोर्स एक्झिस्ट करतो. आता हा फोर्स जो आहे तो आपण इथं एक्सपिरियन्स करताना तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. म्हणजे तुम्ही सर्क्युलर मोशन करताय आणि त्या सर्क्युलर मोशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही एक बाहेरच्या साईडला फोर्स एक्सपिरियन्स करता त्या फोर्सला सुडो फोर्स म्हणतो. या सुडो फोर्सला आपण इथं म्हणतोय सेंट्रिफ्युगल फोर्स. आता हा सेंट्रिफ्युगल फोर्स बरोबर रिझल्टंट रिअल फोर्सच्या अपोजिट आहे. आता रिझल्टंट रिअल फोर्स म्हणजे कुठला, तर तुम्ही इथं सर्क्युलर मोशन करताय बरोबर. या सर्क्युलर मोशनसाठी तुम्हाला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स लागतोय, हो बरोबर. आता तो सेंट्रिपिटल फोर्स जो लागतोय तो कोण प्रोव्हाइड करतोय, तर टेन्शन फोर्स. टेन्शन या स्ट्रिंगमधलं टेन्शन तुम्हाला ते प्रोव्हाइड करतंय. आता हे सगळं असताना सुद्धा तुम्ही तो काय फोर्स एक्सपिरियन्स करताय, तो फोर्स जर पाहिलं तर ते तो अलॉंग द रेडियस आणि डायरेक्शन वाईज अपोजिट अवे फ्रॉम द सेंटर म्हणू आपण. अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर अशा फोर्सला आपण म्हणतोय सेंट्रिफ्युगल फोर्स. ठीक आहे. आता सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगलमधलं तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात आलं असेल की सेंट्रिपिटल कसं आहे आणि सेंट्रिफ्युगल कसं आहे. म्हणजे तसं एक्झाम्पल देऊ नये, पण मी जर म्हटलं की तुमची ही स्ट्रिंग जर ब्रेक झाली कुठंतरी सर्क्युलर मोशन होत असताना, ही स्ट्रिंग जर ब्रेक झाली तर तुम्ही या सर्क्युलर मोशनमध्ये राहणार नाही, तुम्ही याच व्हेलॉसिटीने इकडे कुठंतरी फेकला जाल. असं होऊ नये, पण एक्झाम्पलमध्ये आपल्याला सेंट्रिफ्युगल फोर्स पाहायचा असेल तर आपल्याला तो असा दिसेल. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो सेंट्रिफ्युगल फोर्स. त्यासाठी मी सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचे डेफिनेशन आणि एक्झाम्पल नोट डाऊन केलेले आहेत. आता सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन: द फोर्स विच ॲक्ट्स ऑन अ पार्टिकल अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल अँड विच कीप्स द पार्टिकल मुव्हिंग अलॉंग सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. इथं आपल्याला दिसतंय हे सेंटर आहे, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर आपण म्हणतो, ते लक्षात असावं. ठीक आहे. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स पण मी इथं दिलेले आहेत. एक्झाम्पल फर्स्ट जे आहे, फॉर अ सर्क्युलर मोशन ऑफ अ सॅटेलाइट अराउंड द प्लॅनेट द सेंट्रिपिटल फोर्स इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द प्लॅनेट ऑन अ सॅटेलाइट. सेकंड एक्झाम्पल, for the circular motion of the electron around the nucleus, the centripetal force is a force of attraction between positive charge on nucleus and negative charge on electron. या सेकंड एक्झाम्पलमध्ये इथे इलेक्ट्रॉन आहे असं आपण म्हणूया आणि इथं पॉझिट्रॉन म्हणजे न्यूक्लियस आहे असं म्हणतोय आपण. आता या दोघांमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोण प्रोव्हाइड करते, तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण देते, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स देते असं आपण म्हणतोय. Similarly, third example, for a circular motion of object tied to the string and revolve in a horizontal circle around the other end of the centripetal force is a tension produced in the string. म्हणजे आता हे जे आपलं एक्झाम्पल दिलेलं आहे, इथं आपण हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व करत असेल तर त्या रिव्हॉल्व करण्यासाठी या स्ट्रिंगमधलं टेन्शन हे तिथं सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं फॉर सर्क्युलर मोशन. And last example, for a car is traveling around a circular horizontal road with a uniform speed, the necessary centripetal force for negotiating the curve is provided by the force of friction between tires of vehicle and road surface. आता हा रोड जर बघितला तर तुम्ही कर्व रोड आहे, त्याचं सेंटर आपण या कर्व रोडचं जर घेतलं तर इथं कुठेतरी आपल्याला दिसेल. आता या कर्व रोडवरती या कारला जर सर्क्युलर मोशन करायचं असेल विदाउट चेंजिंग इट्स स्पीड
तर एक नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कुणीतरी प्रोव्हाइड केला पाहिजे. आता ते नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत असेल, तर इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर नाही आहे, न्यूक्लिअर फोर्स पण नाही आहे, आणि इथं टेन्शन पण नाही आहे, म्हणजे कार कुठं तुम्ही अटॅच पण केलेली नाही. मग इथं नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं, तर हा जो काय रोड आहे, त्या रोड आणि या व्हेकलच्या टायर्समधलं जे काय फ्रिक्शन जे होतं, त्या फ्रिक्शनमुळं हा आपल्याला सर्क्युलर पाथ कव्हर करता येतो विथ अ कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे समजा आपण असं एक्झाम्पल पण पाहिलेले आहेत की रोडवरती ऑइल वगैरे सांडलेलं असेल तर फ्रिक्शन कमी होतं, आणि फ्रिक्शन जर कमी असेल आणि ही कार जर इथं या सर्क्युलर पाथवरती ट्रॅव्हल करत असेल तर इथं फ्रिक्शन तिला मिळणार नाही, आणि फ्रिक्शन जर मिळालं नाही तर तिला हा टर्न घेता येणार नाही, ती कार इकडे कुठेतरी आपल्याला गेलेली दिसेल बिकॉज ऑफ इट्स स्पीड. आता याच्यात आणखीन एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची की हे सेंट्रिपिटल फोर्स पाहण्यासाठी जे काय मोशन होत आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ते कॉन्स्टंट स्पीडने झालं पाहिजे. जर ते कॉन्स्टंट स्पीडने होत नसेल तर त्याचा व्हेलॉसिटी दरवेळेस चेंजिंग असेल, आणि व्हेलॉसिटी चेंजिंग म्हटलं की आपल्याला थोडंसं ते एक्झॅक्ट स्टडी करता येणार नाही. ठीक आहे. याच्यानंतर मी मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इथं दिलेला आहे. मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे आपण अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ जर बघितलं तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणतोय. फोर्स इज इक्वल टू इक्वेशन लिहिलं. आता कालच आपण बघितलं होतं की जर सर्क्युलर मोशन करत असेल तर सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन किंवा रॅडियल ॲक्सेलरेशन त्याचे जे काही इक्वेशन आहेत त्याला आपण लिहून घेतलेले होते, आणि ते आपल्याला 11th स्टँडर्डमध्ये पण झालेले आहेत. व्ही ओमेगा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. याच इक्वेशन एला मी इथं पुट केल्यानंतर मला फोर्स जो काय मिळतोय तो फोर्स मी देतोय एम व्ही ओमेगा किंवा एम व्ही स्क्वेअर बाय आर और एम आर ओमेगा स्क्वेअर. या तिन्ही इक्वेशन आपण सेंट्रिपिटल फोर्ससाठी यूज करतोय. हे वेक्टर नोटेशनमध्ये जर पाहिलं तर फोर्स इज इक्वल टू मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर बार. आता हा मायनस साईन कसं आलं तर आपण हे जे काही इक्वेशन आहे काल आपण वेक्टर फॉर्म पण पाहिलेला असेल रॅडियल ॲक्सेलरेशनचा, तर त्याला आपल्याला ते निगेटिव्ह साईन द्यावं लागतं. त्या निगेटिव्ह साईनप्रमाणे हा फोर्स पण इथं आपल्याला वेक्टर फॉर्ममध्ये साईनमध्ये दिसेल. ठीक आहे. नेक्स्ट सेंट्रिफ्युगल फोर्स. आता सेंट्रिफ्युगल फोर्स, अ फोर्स experienced by particle in a circular motion along the radius away from the center of a circular path is called centrifugal force. मग इथं दोन्ही फोर्स दाखवलेले आहेत बघा. हा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर म्हणतोय, आणि हा जो काय फोर्स आहे तो अलॉंग द रेडियस आहे पण अवे फ्रॉम द सेंटर म्हणतोय. याचे एक्झाम्पल्स जर पाहिले तर इफ द व्हेकल इज मुव्हिंग अलॉंग कर्व पाथ, अ पॅसेंजर इन द व्हेकल एक्सपिरियन्स अ पुश इन द आउटवर्ड डायरेक्शन विच इज नथिंग बट द सेंट्रिफ्युगल फोर्स. आता आपण हे एक्झाम्पल सुडो फोर्ससाठी पण देतो, आणि ते सुडो फोर्सचं एक्झाम्पल आहे त्याला आपण म्हणजे सुडो फोर्स म्हणजेच आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणू शकतो. सेकंड जे एक्झाम्पल आहे, कॉइन प्लेस्ड स्लाइटली अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द रोटेटिंग ग्रॅमोफोन डिस्क स्लिप्स टुवर्ड्स द एज ऑफ द डिस्क. दिस इज ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्टिंग ऑन द कॉइन. म्हणजे हा ग्रॅमोफोन आहे, ही जी काही ग्रॅमोफोनवरची डिस्क आहे त्या डिस्कवरती मी इथं कुठेतरी कॉइन ठेवतो. हा कॉइन जर स्लिप होत 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 थोड्या वेळाने आपल्याला बाहेर येताना दिसेल का, तर तिथं त्याच्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होताना आपल्याला लक्षात येईल. थर्ड एक्झाम्पल, सेंट्रिफ्युगल फोर्स इज युज्ड फॉर ड्राईंग द क्लोथ इन वॉशिंग मशीन. हे तर एक्झाम्पल तुम्ही घरी पण एक्सपिरियन्स करू शकता. तुमचं जर वॉशिंग मशीन फ्रंट लोडेड असेल तर ते आपल्याला आत पाहता येतं की ते जे काही आपण कपडे ठेवलेले आहेत ते आपल्याला बाहेरच्या साईडला असे त्याच्यावरती फिरताना दिसतात, म्हणजे तिथं सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होतो. Fourth one, a bucket full of water is rotated in a vertical circle at a particular speed. आता so that water does not fall. This because weight of water is balanced by centrifugal force acting on it. हे पण तुम्ही करून पाहिलेलं असेल. तर हे सेंट्रिफ्युगलचे एक्झाम्पल्स आणि त्याच्यानंतर त्याचं मॅग्निट्यूड मी इथं लिहून दाखवते. मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. एफ इज इक्वल टू एम व्ही ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. इथं जर तुम्ही पाहिलं मॅग्निट्यूडमध्ये तर सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल यांच्यात तुम्हाला डिफरन्स दिसणार नाही. दोन्हीचे इक्वेशन तुम्हाला इथं सेमच दिसतील. पण ज्यावेळेस तुम्ही वेक्टर नोटेशनकडे जाता त्यावेळेस वेक्टर नोटेशनमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स एफ बार इज इक्वल टू प्लस एम ओमेगा स्क्वेअर आर बार लिहितोय आपण. हे प्लस साईन कसं आलं तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आपण परत पहिल्या डायग्रामकडे जाऊया. ज्यावेळेस इथं तुमच्यावरती काहीतरी फोर्स एक्सपिरियन्स करताय तुम्ही, त्यावेळेस हा जो काय फोर्स आहे इथं सर्क्युलर मोशनसाठी इथं सेंट्रिपिटल फोर्स मी त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो CPF. हा सेंट्रिपिटल फोर्स या साईडला ॲक्ट होतोय, आणि बरोबर याच्या अपोजिट साईडला सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होतोय.
ओके, म्हणजे ह्या सेंट्रिपिटल फोर्सला कोण बॅलन्स करते? सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स करतोय, म्हणून तुमचं इथं सर्क्युलर मोशन होते. मग सेंट्रिपिटल फोर्स जर मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर बार देत असाल तर बरोबर त्याच्या अपोजिटचा जो फोर्स आहे त्याला आपण काय लिहू, म्हणजे तो इक्वल अँड अपोजिट होईल. म्हणजे त्याला इक्वेशनमध्ये लिहायचं असेल तर आपण इज इक्वल टू नको, इथं मी लिहीन प्लस एम ओमेगा स्क्वेअर आर बार लिहितो, म्हणजे रिअल फोर्स आणि सुडो फोर्स हे दोघांचं जर बघितलं तर नेट फोर्स तुमचा काय राहील? 0 राहील. म्हणजे तुम्ही तिथं फोर्स एक्सपिरियन्स करणार नाही, पण तुमचं सर्क्युलर मोशन होईल. म्हणून इथं आपल्याला इक्वेशनमध्ये वेक्टर फॉर्ममध्ये घेत असताना सेंट्रिफ्युगल फोर्सचं इक्वेशन घेतो आपण एफ बार इज इक्वल टू प्लस एम ओमेगा स्क्वेअर आर बार. ओके, इथं सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. नेक्स्ट त्याच्यावरती आपण डिस्टिंग्विश म्हणजे त्यांच्यातला फरक घेतलेला आहे. सेंट्रिपिटल फोर्स, आता याच्यामध्ये दिस फोर्स इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अ सर्क्युलर पाथ अलॉंग द रेडियस म्हणतो आपण, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रिफ्युगल फोर्स, दिस इज द फोर्स इज डिरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ. आपण मगाशीच बोललो होतो की सेंट्रिपिटल फोर्स, दिस फोर्स इज अ रिअल फोर्स, आणि सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे दिस फोर्स इज अ इमॅजिनरी फोर्स. It exists due to interaction between the two bodies. It exists due to acceleration of frame of reference. It exists in both inertial and non-inertial frame of reference. It is an only non-inertial frame of reference. It exists independently of motion. It exists only during the मोशन. आणि वेक्टर फॉर्म जर बघितलं तर एफ बार इज इक्वल टू मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर बार, आणि याचा वेक्टर फॉर्म जर बघितलं तर एफ बार इज इक्वल टू प्लस एम ओमेगा स्क्वेअर आर बार. ठीक आहे, यानंतरचा जो काय नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यातलं फर्स्ट ॲप्लिकेशन ते म्हणतात व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. एक मिनिट, याच्यामध्ये इथं हे जरा चुकलेलं आहे. हे इमॅजिनरी फोर्स आपण न म्हणता याला आपण दिस फोर्स इज अ सुडो फोर्स म्हणूया. ठीक आहे, तेवढं करेक्शन लक्षात येईल तुमच्या. नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता ॲप्लिकेशन पाहिजे, त्यातलं फर्स्ट ॲप्लिकेशन जसं पाहिजे त्यात आपल्याला हे ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला व्हेकल एखाद्या सर्क्युलर पाथवरती जर पाहायचं असेल की म्हणजे सर्क्युलर मोशन करत असताना, तर त्यासाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स हे कोण प्रोव्हाइड करतं? तर स्टॅटिक फ्रिक्शन प्रोव्हाइड करतो, हे आपण आत्ताच पाहिलं. आता एक्झाम्पल, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही कुठं ट्रॅव्हल करत असाल तर त्यावेळेस नॅशनल हायवेवरती वगैरे जर असाल आणि तिथं जास्त टर्न नसतात, पण एखादा टर्न जर असेल तर तुम्हाला रोड असा थोडासा बँक केलेला दिसेल. बँक म्हणजे एक साईड उंच केलेली असते आणि एक साईड आपल्याला खाली दिसते. का ते कशासाठी केलेलं असतं? तर तुमचा जो काय तो नॅशनल हायवेवरचा स्पीड असतो तो काय आपला स्पीड 10-20 वगैरे एवढा कमी स्पीडने आपण ट्रॅव्हल करत नाही. तिथं आपला स्पीड जास्त असल्यामुळे तर त्या रोडला, त्या कर्वला तुम्हाला स्पीड कमी न करता ट्रॅव्हल करता आलं पाहिजे, त्यासाठी त्या रोडला बँकिंग केलेलं असतं. आता ते बँकिंग हा आपला नेक्स्ट पॉईंट असेल. त्याच्या अगोदर आपण हॉरिझॉन्टल सरफेस कन्सिडर करतोय. म्हणजे आता हॉरिझॉन्टल सरफेस म्हणजे तुमचा रोड बँक नाही आहे, एक साईडला उचललेला आणि एक साईड खाली असं नाही. आता त्या रोडवरती जर तुम्हाला सर्क्युलर मोशन करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला तिथं स्पीड कमी करावं लागतं. तुम्ही आहे त्या स्पीडने तिथे ट्रॅव्हल करू शकत नाही. पण तुम्ही स्पीड किती कमी करायचा ते पण आपण फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी हे फर्स्ट ॲप्लिकेशन आहे. आता याच्यामध्ये आपण थोडेसे या इमेजकडे पाहूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. एक व्हेकल आहे, ठीक आहे. त्या व्हेकलचं वेट जे काय आहे ते mg व्हर्टिकली डाऊनवर्ड दाखवतो आपण, आणि त्या व्हेकलवरती या सरफेसकडून जी काही रिॲक्शन मिळणार आहे ते नॉर्मल रिॲक्शन बरोबर व्हर्टिकली अपवर्ड आपल्याला दिसेल. आता या व्हेकलला इथं सर्क्युलर मोशन जर करायचं असेल तर सर्क्युलर मोशन करण्यासाठी मगाशीच पाहिल्याप्रमाणे हे टायर्स आणि हा रोड यांच्यामधलं जे काय फ्रिक्शनल फोर्स आहे तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. आता नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो तो फोर्स किंवा ते स्टॅटिक फ्रिक्शन किती असलं पाहिजे त्याच्यासाठी आपण साधे एक्झाम्पल इक्वेशनमध्ये पाहूया. फॉर सेफ टर्न घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला अगोदर फ्रिक्शनल फोर्सचं इक्वेशन माहीत असलं पाहिजे. फ्रिक्शनल फोर्स आपण लिहितो F(s) लिहितो मी इथं μs इंटू n. हा μs म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, n म्हणजे नॉर्मल रिॲक्शन आहे. आणि आपल्याला जर समजा सेंट्रिपिटल फोर्स लिहायचा असेल, सेंट्रिपिटल फोर्सचं इक्वेशन आपण देतो mv²
आर. आता याप्रमाणे जर समजा इथं सेफ टर्न जर आपल्याला इथं घ्यायचा असेल तर नेसेसरी सेंट्रिफ्युगल प्रोव्हाइड करणार आहे तर फ्रिक्शनल फोर्स करणार आहे. म्हणून मी इक्वेशन लिहितो, सेंट्रिपिटल नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इक्वेशन जर मी लिहिलं तर mv²/r इज इक्वल टू, इक्वेशनमध्ये तो हा फोर्स म्यू इंटू एन. ओके, सेंट्रिपिटल फोर्स इक्वेशन लिहितो mv²/r इज इक्वल टू म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिॲक्शन. आता याच्यामध्ये हे mv²/r इज इक्वल टू म्यू म्हणजे आता आपल्याला हे माहिती आहे एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू कोण बॅलन्स करते नॉर्मल रिॲक्शनला, नॉर्मल रिॲक्शन कोणाला बॅलन्स करते तर वेट mgला बॅलन्स करते. म्हणजे इक्वेशनमध्ये हे येईल mg. यामध्ये इथं mm कॅन्सल होईल, इक्वेशन होईल v² इज इक्वल टू म्यू आर जी आणि v इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. हे इक्वेशन आपल्याला इथं फाइंड आउट होईल. आता हे सिंपल मेथड आहे की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय तर फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड करतोय. सेंट्रिपिटल फोर्सला फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड करतोय म्हणजे ते इक्वेशनमध्ये मला ते कम्पेअर करता येतात. पण आपल्या बुकप्रमाणे थोडंसं पाहायचं असेल तर मी ते पण एक्सप्लेन करून ठेवतो. इथं आपण पाहिलं की नॉर्मल रिॲक्शन बॅलन्स करते वेट mgला आणि फ्रिक्शनल फोर्सचं इक्वेशन आपण लिहितो Fs. फ्रिक्शनल फोर्सचं इक्वेशन लिहितो आपण mr² किंवा फ्रिक्शनल फोर्स आपण असं पण लिहू शकतो mv²/r. समजा मी इक्वेशनमध्ये असं घेतलं Fs/n म्हणजे इक्वेशन होईल mr²/mg. mm कॅन्सल होईल, इक्वेशन होईल Fs/n इज इक्वल टू r²/g. सिमिलरली इथं पण आपल्याला तसंच करावं लागेल, Fs/n केलं म्हणजे इक्वेशन होईल mv²/r डिवायडेड बाय mg. mm कॅन्सल होईल, इक्वेशन आपल्याला मिळेल Fs/n इज इक्वल टू v²/rg. आता ही जी काही नॉर्मल रिॲक्शन आहे या इक्वेशनमध्ये ती नॉर्मल रिॲक्शन आपण अशी पण लिहितोय, नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू म्यू इंटू एन. परत म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. ही जर व्हॅल्यू इथं पुट केली तर इक्वेशन होईल Fs/n इज इक्वल टू v²/rg. त्या एनला पुट करत असताना मी एनला इथं पुट करून देतो म्हणजे इक्वेशन काय होईल, सॉरी एन ॲज इट इज असेल. फ्रिक्शनल फोर्सला मी इथं पुट करतोय म्यू इंटू एन. एन कॅन्सल होईल आणि मला इक्वेशन जे मिळेल v² साठी ते v² इज इक्वल टू म्यू आर जी आणि v साठी जे इक्वेशन असेल ते अंडर रूट म्यू आर जी हे आपल्याला इथं मिळेल. ठीक आहे, इथं तुम्हाला ॲप्लिकेशन लक्षात आलेलं असेल. आता या ॲप्लिकेशनमध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात घ्याल, ही 4 व्हीलर आहे. या 4 व्हीलरमध्ये 4 व्हीलर म्हणतोय म्हणजे त्याला 4 टायर्स असतील. त्या टायरच्या प्रत्येक टायरचं फ्रिक्शनल फोर्स म्हणजे नॉर्मल रिॲक्शन ही वेगवेगळी असणार आहे आणि या व्हेकलवरती सेंट्रिफ्युगल फोर्स पण ॲक्ट होणार आहे अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर. आणि तो जो काय सेंट्रिफ्युगल फोर्स असेल तो त्या व्हेकलच्या सेंटर ऑफ मासमधून असणार आहे. तर सेंटर ऑफ मास तुम्हाला माहिती आहे, एखाद्या ऑब्जेक्टचं सेंटर ऑफ मास माहीत पाहिजे तर सेंटर ऑफ मास सांगायचं असेल डेफिनेशनमध्ये तर पॉईंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड असं आपण म्हणतो. मग त्याच्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स पण ॲक्ट होतोय, पण तो सेंट्रिफ्युगल फोर्स एवढा ॲक्ट होत नाही आहे की आपण त्याचं ट्रॅक सोडून बाहेर येऊ. म्हणजे इथं आपलं सर्क्युलर मोशन होतं आहे. पण समजा ह्या 4 व्हीलरच्या ऐवजी समजा 2 व्हीलरवरती तुम्ही जर चाललेला असाल आणि तुम्हाला हा टर्न आहे त्या स्पीडनेच टर्न घ्यायचा असेल आणि तो सर्क्युलर मोशन करायचं असेल तर तुम्हाला व्हेकल थोडंसं
एका साईडला बेंड करावी लागेल. का? कारण त्याशिवाय तुम्हाला ते सर्क्युलर मोशन होणार नाही. नाहीतर तुम्ही स्ट्रेटच जर राहिला तर तिथं सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त होईल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स जर वाढला तर तुमचं व्हेकल ट्रॅक सोडून बाहेर येताना तुम्हाला दिसेल. ठीक आहे, म्हणजे हे पण तुमच्या थोडंसं लक्षात आलं पाहिजे. मग आजच्या लेक्चरला जे काय आपण आत्ता पाहिलं ते एकदा जस्ट रिपीट करूया, म्हणजे तुम्हाला ते रिवाईज झाल्यासारखं होईल. सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स याच्या जी डेफिनेशन आहे ते आपण ते मेरी गो राऊंडच्या याच्याने एक्सप्लेन करून घेतलेली होती. त्याच्यामध्ये सेंट्रिपिटल म्हणले की आपण म्हणतो अलॉंग द रेडियस, सेंट्रिफ्युगल अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर, सेंट्रिफ्युगल म्हटलं की तुम्ही म्हणता अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर. त्या दोन्हीच्या डेफिनेशन आणि ते एक्झाम्पल मी एक्सप्लेन केलेली आहेत. याच्यात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी इथं पाहायच्यात त्या कुठल्या, तर तुम्ही इथं म्हणजे समजा सॅटेलाइट रिव्हॉल्व होते, इथं नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते तर इथं नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय, इथं सेंट्रिपिटल फोर्स कुणामुळे आहे आणि इथं कुणामुळे आहे. तर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये सेंट्रिपिटल फोर्स कुणामुळे असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. सेकंडमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स करतोय. इथं वायरमधलं टेन्शन जे आहे ते सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय आणि या व्हेकलला रोटेट होण्यासाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय फ्रिक्शनल फोर्स. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. नेक्स्ट त्याचं मॅग्निट्यूड जे पाहिलेलं आहे, फक्त सेंट्रिपिटल फोर्सचं वेक्टर नोटेशन लक्षात असावं, तिथं आपण मायनस साईन घेतोय, मायनस m⍵² r². नेक्स्ट सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, द फोर्स विच एक्सपिरियन्स इन अ सर्क्युलर पाथ अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर म्हणतोय. ते त्याचे पण एक्झाम्पल्स मी इथं दिलेले आहेत, ते एक्झाम्पल्स पाहून घ्या. मॅग्निट्यूडमध्ये वेक्टर फॉर्म लक्षात ठेवाल, इथं प्लस m⍵² r² आपण म्हणतोय. आता या दोघांचा डिफरन्स पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे, कारण डिफरन्स पण आपल्याला एक्झामसाठी विचारला जातो. आणि त्यानंतर हे लास्टचं इक्वेशन होतं. हे इक्वेशन सिम्पल ह्याच्यात मी तुम्हाला मगाशीच एक्सप्लेन केलं आहे की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इथं प्रोव्हाइड करतोय फ्रिक्शनल फोर्स. हे इक्वेशन मी बुकप्रमाणे सांगितलेलं आहे. तुम्हाला सिम्पल ह्याच्यात लक्षात ठेवायचं असेल तर हे पण इक्वेशन आपण सांगितलेलं आहे, सेंट्रिपिटल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स. त्याच्यावरून आपल्याला हे दोन डेरिवेशन मिळत आहेत, एक डेरिवेशन मिळतं आहे v=√μr ची. ते तुम्ही आता घरी असल्यामुळे ते नोट्समध्ये पण तयार करून ठेवाल. ओके.